पण नंतर नंतर शब्द कानावरती आले की काय आजकालच्या मुली करतात असं तसं हे ते. मग तन्वी सोबत मी बोलताना मग मला खूप ते चुकीचं झालं. मी बोलली रुचिताला की तुझे जे शब्द आले ते चुकीचे होते, त्याला जा आणि सॉरी बोल. आम्ही इंडस्ट्रीमध्ये पहिलं काम करून आले, तुम्ही आजकालच्या मुली तुम्ही काय रे आम्हाला शिकवता, असं ती बोलली आहे. मला प्रभूचं वाटतं, कारण की त्याला जेवढं शिकवलं ना तो तेवढेच शब्द वापरतो आणि शब्द नाही आले ना. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे आणि आज आपल्या बरोबर जुळणार आहेत महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन, ज्यांना तुम्ही बिग बॉस मध्ये सुद्धा पाहिलं आहे, राधा पाटील. वेलकम टू टेलीचक्कर रिजनल्स. थँक्यू. सगळ्यात आधी तर राधा, फॅन्स खूप डिसअपॉइंटेड, खूप नाराज आहेत तुमच्या इलेक्शनमुळे. खूप अपेक्षा होते. काय वाटतं, कशामुळे तुम्ही आज इथे बसलाय तरी घरात नाहीये? काय सांगता नाही येणार, कारण की वोटिंग वरती बघायला गेलं तर मला खूप जास्त वोट भेटले होते. आणि मी बोलली होती की मला आईची आठवण येते, मला घराबाहेर जायचंय. ते कुठेतरी मी चुकली बोलताना, असं मला आता रिग्रेट होते त्या गोष्टीचं. त्यामुळे मला बाहेर पाठवलं असेल असं मला वाटतं. असं तुला वाटतं का की जर तू एकटी खेळली असतेस, टोळी बरोबर नाही किंवा विशालच्या टीम मध्ये नाही, आणि एकटी खेळली असतीस, तर कुठे ना कुठे तुझा गेम अजून दिसला असता? कारण की रितेश भाऊ पण बोलले की विशाल तुमच्या लोकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून पुढे चाललाय, तर तुम्हाला असं कधी रिग्रेट होतंय का? नाही, टोळीमध्ये आमचं आधीच ठरलं होतं की जेव्हा गेम येणार तेव्हा आपलं आपलं आपल्याला खेळायचं आहे, कोणी कोणाची बाजू नाही घ्यायची, असं आमचं आधीच ठरलं होतं. पण गेम झाल्यानंतर घरामध्ये परत एकत्र आपण राहायचंय, हे आमचं आधीच ठरलं होतं. म्हणून मला नाही वाटत असं काय. मग असं वाटतं ही टोळी पुढपर्यंत जाईल, शेवटपर्यंत टिकेल? कारण की विशालच्या मला फ्लिप्स दिसत आहेत, एकीकडे एक दुसरीकडे दुसरं बोलतोय. हो, काय माहिती आता त्याच्या मनामध्ये काय आहे. पण तो बिग बॉस करून आला होता, म्हणून आम्हाला असं वाटत होतं की तो बिग बॉस करून आलाय, आम्हाला थोडंसं तो सांगेल की बिग बॉस मध्ये हे असतं ते असतं, आणि तो सांगत होता आम्हाला. बाकीचा तो लीडर आहे किंवा काय, आम्ही त्याला असं काही मानलंच नव्हतं की तो लीडर आहे. जसं आम्ही तसंच तो आहे, असं एक दादा म्हणून. दादा म्हणून एक. बरोबर. दीपाली बद्दल काय बोलायचं? त्यांनी स्टार्टिंगच्या मध्ये खूप काय काय बोलले, तुझ्या डान्स वरून पण, लावणीवरून पण खूप काय काय बोलले. त्याच्यावरती तुला काय बोलायचं? मी क्लिअर केलं तिला तिथेच, कारण की मी किचन मध्ये काम करताना ती लावणीबद्दल बोलत होती, तर माझं असं झालं की ही पण लावणी करते, सो ही लावणीबद्दल बोलते. पण नंतर नंतर शब्द कानावरती आले की काय आजकालच्या मुली करतात असं तसं हे ते. मग तन्वी सोबत मी बोलताना मग मला खूप हर्ट झालं, की मी म्हंटल अरे यार, काय तुम्ही लावणीबद्दल बोलता, म्हणजे तुम्हाला वाटतंय तरी काय? तुम्ही डोळ्याने बघत नाही, काय नाही, आधीच तुम्ही बोलणार, हे आम्हाला आम्ही थोडी खपवून घेणार. मग सिनियर वगैरे घरी, मग असं आहे माझं. जेव्हा मी डान्स केला मग बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हा मग ती स्वतः माझ्याकडे येऊन तिने कौतुक केलं की तू खरंच खूप छान डान्स करते, तू करतेस लावणी चांगली, असं तसं. मग तेव्हा पण मला खूप राग आला. तेव्हा पण मी बोलली, तुम्ही लोक डोळ्यांनी बघत नाही आणि आधीच टीका करता की ही अशी आहे ती तशी आहे. मग हे रॉंग आहे. मग हे मला चुकीचं वाटलं. मग तेव्हा मी तिच्यासोबत जरा माझी भांडणं झाली. असे एक दोन सेंटेन्स पण आहेत तुझे, जे तू बोलले दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये, पण लोकांनी ते दुसऱ्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतलंय. मी तुला एक रील दाखवते, तर त्याच्यावरती तुझं काय विचार आहे, काय बोलायचं? हे बघा तुम्ही, आणि राधा, राकेश आणि तन्वी ते थोडं फन करत होते नॉर्मली, त्याच्यावरती टीका करतीये. तुम्ही ही क्लिप बघा आणि नंतरचे व्हिडिओ बघा. जे लोक असे इंजेक्शन घाबरत नाही का, ते बाहेर काय होऊ शकतं, काय होते, आई वडील काय करू शकतो, आई वडील जाऊन आपण घरात जाणार त्याला सांगू शकतो, पण जी काय फॅमिली पूर्ण किती नावं ठेवते. तर ह्याच्यावरती लोकांनी वेगळ्या ह्यानी घेतलं हे. ते लोकांचं डोकंच खूप वेगळं आहे, आता काय बोलणार. तिथे मला असं वाटत होतं की जे काय आहे, म्हणजे त्यांचं नाव आहे राकेश बापट वगैरे, बापट सॉरी, ह्यांचं नाव आहे, तर मला तिथे असं वाटत होतं हे चुकलंय, तर मग फॅमिली काय बोलत असेल, काय वाटत असेल. आणि हा माझा शो आहे, मी त्या शो मध्ये मला प्रेक्षकांना जे आवडतं ते मी दाखवणार आहे. ते काय थोडी ना टीव्ही वरती दाखवणार आहेत. ते जिथे जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना दिसणार आहे. परत इन्स्टाला जे काय रील्स आहेत तेच दिसणार आहे. तर मला नाही वाटत की
हे आणि हे सेम आहे. सेम आहे. हे किती वेगळा प्लॅटफॉर्म आहे, तो प्लॅटफॉर्म खूप वेगळा आहे, हे तर कळायला पाहिजे कळायला लोकांना. पाहिजे. तेच ते लोकांनी 1-2 असे शब्द तुझी पकडलीत आणि त्याच्यावरती रील बनवून असं ते लोकांसमोर असे आणलं. काय कामं नसलेली लोक. बरोबर. अजून तुला राकेश बद्दल काय बोलायचं? कारण की राकेशवरती जे आरोप लावले होते अनुश्री आणि रुचिताने, तर ते तुला किती पटीने बरोबर वाटतात? कारण की नॅशनल टेलिव्हिजन वरती एकाचं कॅरेक्टर असं दाखवणं. हा, ते चुकीचं झालं. मी बोलली रुचिताला की तुझे जे शब्द आले ते चुकीचे होते, त्याला जा आणि सॉरी बोल. जसं की रोशन दादांनी पण तिला समजवलं की तुझं जे बोलणं आलं ते चुकीचं आलं म्हणून तू समजव. त्यामध्ये पण आहे ना, आता रुचिता बोलली आणि अनुश्री बोलली. मग आता बापटचं होतं तर त्यांनी बोलायला पाहिजे होतं, नाही दीपाली ताई पहिला स्टँड घेणार. मग आमचं पण असं होतं की आमच्या मैत्रिणीचं आहे तर रुचिताने स्टँड घेतला, आणि तिकडनं जर बापटचं आहे तर मग दीपाली ताई का स्टँड घेतली. आणि म्हणजे तिचं असं आहे की त्यांच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये तिला दिसायचंच आहे, तिचं असं आहे. कारण की आता सागर दादाचं पण कॉमेडीवरून झालं, तिथेच होती मी, तर सागर दादांनी बोलायचं ना पटकन. सागर दादा बोलायच्या आधी मॅडम बोलून मोकळ्या. अरे मी बोले, अगं थांब जरा, काय चाललंय इथे, काय बोलते. आणि तिनेच हा घरामध्ये मुद्दा उचलला होता की सिनियर आहेत आम्ही इंडस्ट्रीमध्ये पहिलं काम करून आले, तुम्ही आजकालच्या मुली तुम्ही काय रे आम्हाला शिकवता, असं ती बोलली आहे. म्हणून आम्ही त्या लोकांना बोलतो तुम्ही सिनियर आहेत, तुम्ही वरती बसा, आम्ही खाली बसतो असं. ते तिचं कुठे कॉन्टॅक्ट चाललंय समजून येत नाहीये. आम्हाला पण गेम मध्ये पण दिसत नाहीये एवढं त्यांचा इन्व्हॉल्वमेंट. हो. प्रभू बद्दल काय बोलायचंय? एक सिम्पथी कार्ड प्ले करताना दिसतोय, हो. पण त्याचे बाहेरचे जे रील्स आहेत आणि त्याचं जसं राहणं आहे तशावरून वाटत तर नाहीये, पण आतमध्ये एक सिम्पथी कार्ड तो प्ले करतोय. तुम्हाला काय बोलायचं? हो, कारण की आतमध्ये तो कॅमेराशी जास्त बोलणार, गेम मध्ये जास्त काय खेळणार नाही. आणि म्हणजे मी बाहेर आल्यानंतर तो व्हिडिओ बघितला एक, तो आला आमच्याकडे आणि बोलला काय माहितीये का की कॅप्टनचं होतं ते, रोशन दादा आणि आयुषचं होतं. तर आयुषचं रेड होतं आणि रोशन दादाचं Blue. ग्रीन का ब्लू होतं. तर मग आमच्याकडे आला प्रभू आणि बोलला तुम्ही रेड लावायला पाहिजे होतं, मग त्याचा मुद्दा चुकीचा निघाला असता. आणि तिथे तो काय बोलला माहितीये का, तुम्हीच जिंकणार मला माहिती होतं. म्हणजे डबल खेळतोय तो. ही रील्स मी बघितली आणि मी खूप शॉक झाली. म्हणजे एवढूसा दिसतो हा, किती बोलतोय आणि कसं डोकं चालतंय असं मला वाटतं. असं झालं. आणि त्याच्यानंतर कॅमेरामध्ये बोलणार की मला असं होतंय, मला तसं होतं, जे की त्याला नाही होत सगळं. हे डोळ्याने आम्ही बघून सुद्धा आता कसं लोकांना सांगणार. म्हणून ठीक आहे, खेळतोय खेळू दे असं. ते तुम्ही जे टास्कचं बोलते ते विशालचं पण तसंच एक अजून क्लिप आलेली, जिकडे तो ब्रेडला हे लावताना एक अलग स्टेटमेंट देतो आणि इथे येऊन जेव्हा जस्टिफाय करायचं तेव्हा एक वेगळाच स्टेटमेंट देतो. त्यांचं ना आधी आयुष दादा सोबत ना ठरलं होतं, रोशन दादाला लास्ट पर्यंत तुला ठेवायचंय, तू जर ठेवलंस तर तुझ्यासोबत मी असेल. तर तेच केलं त्यांनी, विशाल दादांनी. पण स्टेटमेंट वेगळे दिलं तिकडे का असेल आता काय आहे तो त्यांचा, असं बोलू शकतो. जर तुम्हाला वाईल्ड कार्ड म्हणून परत जायला भेटलं तर जाताल? हो, जाईल आणि शिकून जाईल कसं खेळायचं. तुम्ही ह्याच्या आधी नव्हते बघितलं? याच्या आधी मी बघितलं पण नव्हतं. लास्ट पर्यंत माझे इव्हेंट्स चालू होते आणि ऍडव्हान्स घेतले होते, कॅन्सल पण करता येत नव्हते. म्हणून लास्ट पर्यंत मी शोज करत होती. मला आता असं वाटत होतं की यार थोडंसं बघून शिकून जायला पाहिजे होतं, पण आता जर मला चान्स भेटला तर मी नक्की सोनं करून दाखवेल ह्या संधीचं. बरोबर. आता बिग बॉस असा प्लॅटफॉर्म आहे जिकडे आपल्याला जेवढं होईल तेवढं जसे आपण आहे तसं दाखवायचं आहे. कोण असं घरात तुला वाटतं की जे आहेत वेगळे पण एक पर्सनॅलिटी घेऊन पुढे चाललेत, फेक आहे? मला प्रभूचं वाटतं, कारण की त्याला जेवढं शिकवलं ना तो तेवढेच शब्द वापरतो आणि शब्द नाही आले ना तो साईडला होऊन जातो असं वाटतं. फक्त प्रभू? हा, बाकीच्यांना मी पर्सनल लाईफ मध्ये तर ओळखत नाही, पण काय माहिती करत पण असतील, काय माहित नाही. तर तुझ्याबरोबर बोलून खूप छान वाटलं. तुझ्या ऑडियन्सला तुला काय मेसेज द्यायचा? मी हेच सांगेल की तुम्ही मला खूप सपोर्ट केला, यापुढेही असाच सपोर्ट करा आणि परत जर मला चान्स भेटला तर मी नक्की त्याचं सोनं करून दाखवेल. आणि माझा एक नवीन चित्रपट येतोय तर त्यामध्ये पण तुम्ही खूप जास्त मला प्रेम द्या. थँक्यू सो मच. नमस्कार, मी राधा पाटील मुंबईकर. तुम्ही मला पाहत आहात टेलीचक्कर रिजनल्स, टेलीचक्कर रिजनल्स ह्या चॅनलवरती.